चला उमेद सरांना विनंती असेल सर 1 मिनिट या क्लोज आहे त्यामुळे नक्कीच आम्ही तुम्हाला विनंती करतोय. आपण यायचं आहे या ठिकाणी चेक करण्यासाठी. कारण की आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. नक्कीच आपण त्याचा वापर करतोय परंतु सध्या तरी क्लोज डिसिजन आहे आणि आपण इथून नक्कीच थोडा वेळ घेतोय. परंतु लेट परंतु थेट निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. नक्कीच आमचे उमेद सर आज ऑफिशियल पंच आहेत आणि एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. यस या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र नो बॉलचा आलाय. त्यामुळे पहिलाच बॉल नो आहे आणि इथून नो बॉल वरती या 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. म्हणजेच पहिल्याच बॉलवरती 3 धावा मिळतील त्या म्हणजेच स्वर्गीय शंकर शेठ सावंत स्मृती 11 जांभिवली गाव संघाला या 3 धावा मिळतील. सध्या तरी सुरुवात चांगली पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गणेश पहिलाच बॉल त्यांच्या माध्यमातून थोडासा खराब फेकण्यात आला. अर्थातच अगदी हाईट फॅक्टरचा नो बॉल आलाय. फ्री हिट बॉल. फ्री हिटचा बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र एक्स्ट्रा पेस इथे पाहायला मिळेल. वेगवान चेंडू पाहायला मिळेल. खरं तर गोलंदाज गणेश आहेत आणि फ्री हिट बॉल वरती सध्या तरी इथून बॅट्समन वैभव पवारला शांत ठेवलंय. अगदी भरपूर चांगला बॅटल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कारण की एक वांगणी बेल्ट मधला एक संघ दादा संघ आणि दुसऱ्या बदला आपण पाहिलं अगदी अंबरनाथ मलंकड परिसरातला जांभिवली संघ आहे. फटका चांगला आहे. वॉट अ शॉट. अगदी टेक्निकल शॉट गॅप मधून बॉलला पाठवलाय. चेंडू जाईल सरळ डीप कव्हर मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील त्या 4. इथून चांगली सुरुवात सध्या केली जाते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना वैभव यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गुड लाईन शॉटचा बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळेल. अप्रतिम सध्या टप्प्यांवरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज गणेश ते आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. एक पहिला चेंडू खराब फेकलाय म्हणजेच 3 चेंडू योग्य झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिला सत्र इथे पाहायला मिळतोय. फक्त या ठिकाणी दिशा दिली कट केलाय. फटका चांगला आहे आणि आता बॉल चाललाय सरळ डीप पॉइंट मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील या चेंडूवरती 4. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्या दरम्यान करत आपण पाहू शकाल आमच्या माजी सभापती स्वप्नाली ताई भुईर त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. ताई आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सरपंच चषकात आपलं मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगलाय. वॉट अ शॉट. अगदी बॉलला पाठवलं सरळ स्क्वेअर लेग मध्ये. बॉल सीमा पार. इथे धावा मिळतील 4. अगदी या ठिकाणी अप्रतिम सध्या तरी सुरुवात केली जाते. लगातार मात्र 2 चौकार आलेत मागील 2 चेंडूवरती आणि खरं तर जांभिवली संघाला जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात इथून वैभव पवार मात्र निर्माण करून देतोय. स्वप्नमय सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. गुडलँड स्पॉटचा बॉल अगदी या ठिकाणी फटका फसलाय. शॉर्ट कव्हरला खेळाडू आहेत अनिकेत. आता चुका होणार नाहीयेत. अगदी या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती इथून मात्र या ओव्हरचा शेवट मात्र गोल करण्यात आलाय. फलंदाज बाद धक्का इथून पाहिलाय. पहिला लागतोय तो म्हणजेच जांभिवली गाव संघाला. फलंदाज वैभव पवार. बॅक टू दी पवेलियन.
अगदी व्यासपीठावरती नुकतंच आगमन झाले. खरं तर शिव मल्हार ग्रुपचे आमचे खरं तर सनी मस्कर आहेत. त्यानंतर प्रकाशजी मस्कर, सागरदादा मस्कर आणि स्वप्नील तलफे साहेब आहेत. या सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, वेलकम. खरं तर अंतिम टप्प्यामध्ये आता हा सामना येऊन पोहोचला. अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच येऊन पोहोचली. अंतिम टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि या सर्वच मान्यवरांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. नक्कीच ज्यांची ज्यांची नावं घेण्यात आलेत आम्ही विनंती करू त्या सर्वांना आपण या व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. समोर चेंडू होता ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये वैभव पवारनं चांगली सुरुवात केली, परंतु ती सुरुवात कायम ठेवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु सेकंड ओव्हरमध्ये अगदी गोलंदाज अक्षय आहेत, चांगली कामगिरी करतायत. वुडलँड स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी इथून गतीमध्ये परिवर्तन केलं जाते. अगदी बॉलला वळण देखील दिलं जात आहे आणि चांगली कामगिरी इथून सध्या तरी अक्षय करत असताना आणखीन एक डॉट बॉल. अगदी या ओव्हरची सुरुवात पाहिली तर वाईटने केली होती, परंतु तदनंतर अगदी टप्प्यांवरती गोलंदाजी सध्या केली जाते. अगदी व्यासपीठावरती आमचे भरपूर सारे मान्यवर आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आमचे सरपंच साहेब आणि आमचे युवा सेना युवा नेतृत्व आमचे अतुलजी भोपी साहेब आणि हनुमंत भोपी साहेब या सामन्यांचा आनंद घेत आहेत आणि त्यांचा समवेत खरंच आमचे सर्वच मान्यवर या अंतिम फेरीचा मात्र इथून आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लो फुलटास बॉल अगदी चॉप करण्यात आलाय, फटका चांगला आहे, परंतु अगदी थर्ड मॅन मध्ये खेळाडू तिथे उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग तिथे केली जाते. याही बॉलवरती एक सिंगल एकवटली जाते आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 17 धावा. सध्या ते या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, तो म्हणजे स्वर्गीय शंकर शेठ सावंत जांभिवली गाव संघाला सातत्याने संघर्ष करावा लागतोय. पुन्हा एकदा समोर चेंडू होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, म्हणजे इथून आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. षटकातील अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. हा देखील फटका चांगला आहे. बॅटची एज घेत असताना बॉल चालला थर्ड मॅन मध्ये, डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु त्यांच्या आव्याक्याच्या बाहेर. इथे आकाश सामंतचं नशीब सध्या बलवंत आहे. अगदी त्यांच्याच बॅट मधून इथून धाबा मिळतात त्या 4 आणि 4 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 21 धाबा फलकावरती पाहायला मिळतील. अगदी 3 षटकांची ही मॅच आहे आणि 3 षटकांमध्ये इथून बॅटिंग करत असताना जांभिवली गाव संघाला अगदी 30 ते 35 धावा जरी बनवल्या ना तरी देखील इथून मित्र म्हणेन चांगली धाबसंख्या इथून बनली जाऊ शकते. सन्मानजनक स्कोर इथून उभारला जाऊ शकतो, कारण की जांभिवली गाव संघाकडे आज बॉलिंग अटॅक तगडा आहे. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु इथून हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. डॉट बॉल, ओव्हर कंप्लीट. 2 षटकांचा वाजवी खेळ इथून कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 21 या धावफलकावरती. चला मॅचला सुरुवात करूयात आणि त्याच दरम्यान आमचे आणखीन एक मान्यवर खरं तर अगदी शिव मल्हार ग्रुपचे आमचे प्रमोद मस्कर त्यांचं देखील इथे आगमन झालंय आणि त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. खरं तर सनी मस्कर आहेत, त्यानंतर प्रकाश मस्कर, त्यानंतर सागर मस्कर, स्वप्नीलजी दल्फे आणि प्रमोद मस्कर या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तिथे षटक क्रमांक 3 पाहायला मिळेल. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सोहम आहेत. पहिलाच बॉल सोहमचा, फटका इथे दमदार आहे, डीप मध्ये खेळाडू त्यांच्या आवेगाच्या बाहेर. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोनूच्या बॅट मधून खरं तर गोलंदाज सोहमचा भव्य स्वागत करण्यात आलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार.
स्वतःचा हा चेंडू अगदी वाईट बॉल एक एक्स्ट्रा धाव अगदी पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, परंतु तदनंतर जणू काही गोलंदाज सोहम वरती थोडासा दबाव पाहायला मिळतो की काय, परंतु वाईट बॉल फेकण्यात आलाय. टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचली ती 28. 28 धावा. हा देखील फटका दमदार आहे. व्हॉट अ शॉट. आणि फाईन लेग क्षेत्रात आता चेंडू सीमा पार, परंतु पंचांचा इशारा. या ठिकाणी 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये सतत चांगली बॅटिंग केली जाते. अगदी त्याच दरम्यान आपण पाहिलं तर अगदी शिवमल्हार ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री गणेश भेरे साहेबांच्या ठिकाणी आगमन होतोय. त्यांना विनंती असेल या आपण देखील व्यासपीठावरती आपल्यावरती आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सरपंच चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात चांगली बॅटिंग केली जाते. इथे फटका फसला. जेलची संधी डीप मधून तिथे AK7 काय अप्रतिम या ठिकाणी कॅच कंप्लीट केली जाते. अप्रतिम फिल्डिंग. अगदी तिथे खेळाडू पाहिलं तर भूषण होते. काय दमदार कॅच कंप्लीट केली आहे. अनबिलिव्हेबल कॅच. आणि इथून फलंदाज बाद. सोनू बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी मैदानाच्या आतमध्ये सोनू मात्र जो नेहमी जाता शेवटच्या षटकात अटॅकिंग मूड मध्ये असतो आणि त्याला बाद करण्यामध्ये यश आलंय गोलंदाज सोहमला. अगदी या षटकात सोनूने चांगल्या धाबा जमा केल्या. मागील 3 बॉलवरती खरं तर 11 धाबा जमा केल्या होत्या. अजूनही उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सोहम बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. हा देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये बॉलला ढकललाय. डीप मध्ये गणेश येतील चेंडूवरती. उचलतील फेकतील तत्पूर्वी याही बॉलवरती एकच धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 33 रन्स 33 धावा आतापर्यंत इथून सन्मानजनक स्कोर उभारण्यात आलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अजूनही उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत. अप्रतिम स्पर्धा ते भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव आयोजित ही स्पर्धा. सरपंच चषक. आमचे सरपंच साहेब हनुमंत भोपी साहेब आणि अतुलजी भोपी साहेब अगदी या 2 मान्यवरांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा. परंतु मैदानाच्या आतमध्ये इथून आणखीन एक विकेटचा पतन. आणखीन एक फलंदाज बाद. बॅट्समन आकाश सावंत मैदानाच्या बाहेर. तेहतीस धावा आता फलकावरती आहेत, परंतु अजूनही शेवटचा एक चेंडू आहे. चला नेक्स्ट बॅट्समन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. जास्त वेळ घेऊ नका. अगदी अंतिम लढत आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि या शेवटच्या सामन्यामध्ये कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पद आपल्या नावावरती नक्कीच करेल हे देखील पाहूयात. कोणता संघ या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचा मानकरी राहील हे देखील पाहूयात. संघ 2 आहेत, परंतु जिंकणार एकच. कोणता संघ जिंकणार? दौलीपाडा संघ की जांभेली गाव संघ? दोन्ही संघांमध्ये हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन अतिश आलेले आहेत. शेवटचा चेंडू आहे, परंतु शेवटच्या चेंडूवरती इथून या ओव्हरचा शेवट मात्र गोड केला जाईल का हे देखील पाहूयात. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आमचे भरपूर सारे मान्यवर. अगदी शिव मल्हार ग्रुपचे अध्यक्ष देखील आहेत गणेश भेरे साहेब, त्यांचं मनपूर्वक स्वागत. परंतु इथे फटका चांगला आहे. अगदी कव्हर्स मध्ये बॉलला ढकललाय. टप्पा घेत असताना बॉल चला सरळ पॉइंट मध्ये आणि बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी इथून शेवट गोड केलं जात आहे. फलंदाज अतिश यांच्या माध्यमातून चेंडू सीमा पार. धावा मिळतील. या चेंडूवरती 4 ठोकलाय चौकार.
3 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झाला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 37 धावा आणि 38 धावा संख्येचं टार्गेट या ठिकाणी उभारलंय ते म्हणजेच माही 11 स्वर्गीय जयवंत मामा तरे 11 धवलीपडा संघासमोर म्हणजेच येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 38 धावा संख्येची गरज. चला आपण जाऊयात व्यासपीठावरती नक्कीच जे आमचे मान्यवर आलेले आहेत त्यांचा आपण करतोय मान सन्मान. खरं तर स्वप्नाली ताई भोईर जे माजी सभापती आहेत त्यांचा आपण करूयात इथे व्यासपीठावरती मान सन्मान. आम्ही ताईंना विनंती असेल आपण हा मान सन्मान स्वीकारायचा आहे आणि मान सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू आमचे सरपंच साहेब आमचे नक्कीच मनीषा ताई भोपी. नक्कीच ताईंना विनंती असेल ताई आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे हा मान सन्मान. तर आमचे हे सर्व प्रमुख पाहुणे तुम्हाला पाहायला मिळतील आणि सर्व या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत वेलकम. सरपंच चषकामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर माजी सभापती स्वप्नाली ताई भोईर आणि ताईंचा आपण करतो इथे मान सन्मान. ताई आपलं मनपूर्वक स्वागत. मायाची शाल स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि तदनंतर रंगीबेरंगी फुलांना सजलेला फुलगुच्छ देऊन इथून ताईंचं मान सन्मान केलं जात आहे. त्याच दरम्यान आम्हाला या स्पर्धेत ज्यांनी आम्हाला खरं तर मालिकावीर सपोर्ट केली ते आमचे खरं तर मान्यवर हर्षद दादा भूपी आणि ऋषी भूपी या दोन्ही मान्यवरांचं इथे आगमन झालं. या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करू यायचं आपण व्यासपीठावरती. आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम हर्षद भूपी साहेब आणि ऋषी भूपी या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू प्रसाद. या ठिकाणी थँक्यू प्रसाद. गेम ऑन पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज. हा चेंडू गॅप मध्ये फेकून दिला जातोय. त्या ठिकाणी जवळपास क्षेत्र कोण नाहीये. लॉंग लेग क्षेत्र क्लिअर करत असताना पहिला येतोय. इथून मात्र हा चौकार. सदोतीस बोलल्या गेल्यात. 18 चेंडू मागे 38 धावा बनवायच्या आहेत. 38च्या चेस करत असताना या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतो चौकार आला गेलाय. इथून आपल्याला पाहायला मिळतो चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू यॉर्कर लियनचा होता परंतु त्याला फक्त दिशा दाखवली आणि आला इथून मात्र लॉंग लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला हा चौकार. लांबीची जोडी सुनील आणि अनिकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सातत्याने सोडूच्या माध्यमातून आज मात्र पाहायला मिळाल्या आणि त्याच बॉलवर पाऊल ठेवून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हाही फटका चांगला आहे. कॅपमध्ये चेंडू 2-2 शतरक्षक धावत आहेत परंतु त्यांच्या अबाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार. कव्हर पॉइंटला येतोय अजून एक हा चौकार.
त्याच दरम्यान शिव मल्हार ग्रुप यांचं आगमन झालं गेलंय. पूर्ण शिव मल्हार ग्रुप यांच्याकडनं बॅट्समन, बॉलर आणि मालिकावीर ज्या ट्रॉफीज आहेत आणि शूज, बॅट जे काय असतील ते सर्व इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. अशा माध्यमातून इथून मात्र टीपला जातो झेल. बिग विकेट डाऊन, गोल्डन विकेट या बॅटची. सुनील येवले बॅक टू द गाव. तर लगेच मालिकावीरची जी आपण सायकल पाहतोय अर्षद दादा भोपे आणि ऋषी भोपे यांच्या माध्यमातून जे आपल्याला मालिकावीर आपण पाहतोय. मालिकावीरची सायकल स्पर्धेचा टुर्नामेंट ऑफ द प्लेयर साठी ती सायकल सायकल आपल्याला पाहायला मिळते आणि ती सायकल अर्षददादा भोपे आणि ऋषीदादा भोपे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पुरस्कृत केली जाते. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय अंतिम टप्प्यात येऊन अद्यापर्यंत ठेपली गेले. इराणी ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल न्यू बॅट्समॅन भूषण खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि तो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 30 धावांचा चेस करत असताना अद्यापर्यंत 3 चेंडू 8 धावसंख्येची गरज. 8 धावा लागल्या गेल्यात. अजून 30 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पिमाच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंत सांगत असताना हा चेंडू इथून मात्र वाईड आहे. आदरणीय श्रीमान मच्छिंद्र गायकर या दादांचे शुभ असते आणि माध्यमातनं या स्पर्धेला आणि खास करून ढवळेपाडा संघाला शुभेच्छा आल्या गेल्यात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत आहे. फटका चांगला आहे, चेंडूला उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणीच नाहीये. चेंडू फेकून दिला जातोय. चेंडू येईल इथून मात्र बॅट्समन भूषणच्या बॅट मधनं पहिला या इनिंगचा षटकार. 15 धावा फलकावर. हाही फटका चांगला आहे. लॉफ्टेड शॉर्ट अँड पुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल येतोय भूषणच्या बॅट मधनं. अजून एक मोठा तडाखा येतोय. बिगिट षटकार. आज दरम्यान या संध्याकाळच्या वातावरणामध्ये प्रेक्षकांची आणि आमच्या प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळते. आदरणीय श्रीमान जनार्दन पाटील या साहेबांचं सुद्धा आगमन होत असताना यांचंही या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत आहे. या स्पर्धेला आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय श्रीमान महेश दादा जाधव यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय श्रीमान संदेश दादा भोपे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पुरस्कृत केले गेलं आहे. आणि या माझ्या सगळ्या लाडक्या मांडेबारांचं या स्पर्धेच्या वतीने आणि जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई आणि पूर्ण साई ग्रामस्थांच्या वतीने सरपंच चषकामध्ये पुन्हा सहर्ष स्वागत आहे. धावफलकावर धावसंख्या 1 ओव्हर समाप्तीनंतर 21 धावा. बघा एक अनाउन्समेंट आली गेली. इथे सामना कोणी जिंकू द्या, सामना जरी
आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल विचार केला कैलासवासी शंकरशेठ सावंत स्मृती पुरस्कृत जांभिवली गाव किंवा ढवळेपाडा संघाने जरी सामना जिंकला तर दोन्ही संघांना ही सूचना आहे. स्टंप कोणी घ्यायची नाही अशी आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली गेली आहे आणि ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. येणारे 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कून गोलंदाज आकाश सावंत. आखून टप्प्याचा चेंडू होता त्या ठिकाणी मात्र एक सिंगल येत्या. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे ढकललं जाईल. 22 धावा दापलकार आपल्याला पाहायला मिळतंय. उर्वरित समीकरण आहे. येणारे 11 चेंडू 16 धावा. मेगा फायनलचा हा थरार एक साईकरांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपल्याला आज शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळते. एकदाच विचार केला आदरणीय श्रीमान आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी श्री हनुमंत गोपाळ भोपी सरपंच ग्रामपंचायत साहित्य आणि त्याच्यानंतर अतुल दादा भोपी यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपल्याला आज अनुभवायला मिळते आणि त्या स्पर्धेचा आज शेवटचा आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो. मेगा फायनलचा थरार कोण होईल चॅम्पियन थोड्याच काळात आपल्याला पाहायला मिळेल. सामन्यामध्ये मजा येईल. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना पाहायला मिळेल त्यात मात्र शंका नाहीये कारण गोलंदाजी आकाशची चांगली चालू आहे. फटका चांगला आहे. उडवला चेंडूला इनफिल्डच्या बरोबर आउट ऑफ द पार कव्हर पॉइंट क्षेत्र क्लिअर करत असताना बॅट्समन आपण पाहतो या ठिकाणी अनिकेतच्या बॅटमधनं हा तडाखा पिगिट लॉंग वे हा षटका. फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. दुर्गेशला आपण पाहू शकाल. ढवळीपाडा हा संघ आपण पाहतोय खेळ करत असताना माही 11 ढवळीपाडा या संघाने आज कुठेतरी पुरस्कृत केले गेलाय आणि त्यांना अंतिम टप्प्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर गतीचा चेंडू होता. आकाशला आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता. येणारे 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे या सामन्यामध्ये. हाही चेंडू चांगला आहे आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून पाहायला मिळेल ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पंच सांगत असताना या संध्याकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर वाईट चेंडू आहे. येणारे 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर मॅच फिनिश स्टॉक भूषणच्या पाठमधून पाहायला मिळेल का? उलटा चेंडू लॉप केलाय. जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय. इथून मात्र भूषणच्या बॅटमध्ये या सामन्याची हवा काढणारा हा चौकार. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वेगाने फ्लाय होते. दापलकावर धावसंख्या 35 धावा. येणारे 6 चेंडू लागणारी धावसंख्या 3. सहा चेंडू आणि 3 धावा. गोलंदाजी मार्कून गोलंदाज
संघाचे कर्णधार, संघाचा तारणहार वैभव पवार. फटका लाजवाब आणि आपल्या स्टाईलने मॅचला केलं फिनिश. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर स्टंप गुणी घ्यायचे नाही याची नोंद असू द्या. अन्यथा स्टंपचे 2000 रुपये कापून घेतले जातील याची नोंद असू द्या. त्यानंतर आपण पाहतोय चॅम्पियन संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. तब्बल माही 11 ढवळपाडा हा संघ आपण पाहतोय. आणि लगेच सत्कार सोहळ्याकडे वळूया आपण. आदरणीय श्रीमान जनार्दन पाटील यांचा सत्कार सोहळा आपण करूया. मुख्य आयोजकांच्या हस्ते शुभ हस्ते आपण करूया. श्री अतुल काशीनाथ भोपी आणि श्री हनुमंत गोपाळ भोपी यांच्या शुभ हस्ते आपण करूया जनार्दन पाटील या साहेबांचा सत्कार सोहळा. अभिनंदन टीम